तर हे सगळं मी मिक्स केलेलं आहे आणि आता हा गूळ बारीक करून घेत आहे. तर गूळ बघा मी इथे मिक्स करून घेतलेला आहे आणि ही आपली वेलची पूड आहे. ह्याच्यामध्ये 2 बदाम पण घातलेत मी, 2 ते 3. तर आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहे. तर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. तर आपल्याला इथे थोडंसं तूप टाकायचं, थोडंसं टाकायचं, जास्त नाही, तुपाचा वास येईल. घरचं तूप आहे आमच्या. हे फक्त लाडू वाळण्यासाठी थोडंफार टाकायचं. तर आता मी हे तुपामध्ये थोडंसं टाकून गरम करून घेणार आहे. आणि थोडंसं गरम झालं ना, कारण गूळ टाकला ना ह्याच्यामध्ये, मग थोडंसं गरम झालं ना की ह्याचे लाडू छान बनतील. तर हे अशा पद्धतीने मिक्स हलवून घेतल्यामुळे, तूप पागळल्यामुळे हे असं झालेलं आहे. तर आता ह्याचे लाडू बनवून घेऊया. तर खूप छान असे लाडू बनतात बघा. एका हाताने म्हटलं तरी बनतात, 2 हाताने बनवायची गरज पण नाही. तर हे बघा, हे बघा. तर कसे वाटले तुम्हाला लाडू माझे सांगा. तर राहिलेले लाडू मी अजून बनवते. तर खूप छान लाडू होतात, टेस्टी पण लागतात.